माढा एकतर पवार नाहीतर हा वजीर। रणजितसिंह निवडून येणं हा अपघात, पवार दुसरा चान्स नाही देणार। माढा तिकीट गेलं, पवार आता धैर्यशील मोहिते पाटलांना फोडतील। पवार वाट पाहून यादी बाहेर आली की आत कुणाला घ्यायचं हे फायनल होईल। नेमकं घडलंय काय? पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यातील एक प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं। सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच होत असताना अखेर भाजपनं निंबाळकरांवरती पुन्हा विश्वास ठेवत या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी दिली आहे। परंतु यामुळे सोलापूरचं वातावरण चांगलंच तापताना दिसतंय। उमेदवारी डावलली गेल्यानं मोहिते पाटील गटाला धक्का बसलाय। निंबाळकरांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील गट आक्रमक झालाय। त्यांनी आपली नाराजी पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे। त्यामुळे भाजप निंबाळकर व मोहिते पाटील गटाचा वाद कसा सोडवणार, विरोधकांचे डॅमेज कंट्रोल कसे करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे। मागील 2019 सालच्या माढा लोकसभा निवडणुकीत फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून निवडून आणताना ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील हे शिल्पकार ठरले। परंतु गेल्या 5 वर्षात खासदार निंबाळकर व मोहिते पाटील कुटुंबियात तीव्र मतभेद झालेत। भाजप पक्षश्रेष्ठींनीही त्याकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे ते अत्यंत टोकाचे बनले होते। या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते। एकमेकांविरुद्ध शह देण्याचे हे प्रकार घडले। मोहिते पाटील यांनी आता माघार नाही असा निर्धार करत प्रतिष्ठा पणाला लावली। परंतु अखेर खासदार निंबाळकर यांच्या बाजूने भाजपनं कौल देत त्यांना दुसऱ्यांदा संधी दिल्यामुळे मोहिते पाटील गटाला धक्का बसलाय। दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांनीही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यास तीव्र विरोध केलाय। या पार्श्वभूमीवर आता मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचंच लक्ष आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही कोणते राजकीय पत्ते फेकले जातात याकडेही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत। काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मोहिते पाटील यांची भेट घेतली होती। या भेटीमागील कारण म्हणजे निंबाळकरांविरुद्धची नाराजी आपल्या पथ्यावर पाडून घेण्याचा उद्देश तर नसावा अशी चर्चा रंगली। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते पाटील घराण्याला राज्याच्या राजकारणात मोठं स्थान आहे। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली या घराण्यानं राजकारणात विविध पदांवर काम केलंय। सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील यांची मोठी ताकद आहे। प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोहिते पाटील यांचा गट सक्रिय आहे। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती। मोहिते पाटील यांचे गावोगावचे कार्यकर्ते उमेदवारी मिळणार म्हणून कामाला देखील लागले, पण अखेर रणजितसिंह निंबाळकरांना भाजपनं उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटलांची कोंडी झाली आहे। त्यामुळे मोहिते पाटील बंडखोरी करत पवारांच्या पाठिंब्यानं हाती तुतारी घेणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। माढा लोकसभा मतदारसंघात माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, मानखटाव आणि फलटण या तालुक्यांचा समावेश आहे। यामध्ये माढा आणि करमाळा या तालुक्यात अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजय मामा शिंदे यांचं वर्चस्व आहे। हे दोन्ही बंधू रणजितसिंह निंबाळकरांना सहकार्य करणार आहेत। तर दुसरीकडे फलटणमधून दीपक चव्हाण हे देखील अजित पवार गटाचे आमदार आहेत। मात्र ते माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकरांच्या मर्जीतले आहेत। रामराजे नाईक निंबाळकरांनी रणजितसिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला होता। त्यांनी आपले बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती। आता दुसरीकडे सांगोला मतदारसंघात शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील आमदार आहेत। त्यांनी देखील निंबाळकरांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे। तर दुसरीकडे गणपतराव देशमुख यांचे नातू बाबाराजे देशमुख आणि अनिकेत देशमुख हे मोहिते पाटलांना सहकार्य करण्याची शक्यता आहे। मानखटावमध्ये जयकुमार गोरे भाजपचे आमदार आहेत। ते निंबाळकरांच्या पाठीमागे उभे आहेत। त्यामुळे निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असा सामना झाला तर तो अटीतटीचा होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। आणि पवार आता माढ्याची जागा भाजपला सुटल्यामुळे आणि त्या ठिकाणचा उमेदवार जाहीर झाल्यामुळे आता पवार धैर्यशील मोहिते पाटलांना फोडायला तयार आहेत अशी ही चर्चा। याबाबत तुमचं काय मत आहे? जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र पब्लिक।